डिंक म्हणजे औषध नाही, पण औषधासारखं काम करतं. तुम्हाला माहीत आहे का, डिंकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन आणि अगदी थोड्या प्रमाणात प्रोटीन असतं. डिंकामध्ये नॅचरल एनर्जी असते, त्यामुळे ज्या लोकांना अशक्तपणा, थकवा वारंवार जाणवतो, अशा लोकांना फायद्याचं आहे. तसेच प्रसूतीनंतर महिलांची अंगातली कमजोरी भरून काढतो. तसेच कंबरदुखी, पाठदुखी कमी करायला मदत करते आणि दूध वाढण्यासाठी उपयुक्त ठरतो. बरं, आपण थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात का खातो डिंक? तर शरीराला उष्णता देण्यासाठी आणि थंडीमध्ये सुस्तपणा घालवण्यासाठी. डिंक खाणं कोणी टाळावं? तर ज्यांची प्रकृती मुळातच उष्ण आहे किंवा ज्यांना पिंपल्स, अंगावर फोड येतात त्यांनी, किंवा ज्यांचे वजन खूप लवकर वाढते त्यांनी टाळावे. डिंक खाण्याची योग्य वेळ सकाळी उपाशीपोटी एक लहान लाडू दुधासोबत दररोज, आणि उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. बरं, चला आता वळूयात आपल्या मेनूकडे, म्हणजेच काय हो, मेन मुद्द्याकडे. हलवाईसारखे दिसतात ना लाडू, खायला पण भन्नाट लागतात. सगळ्यात आधी घेतलेत खजूर, त्यातल्या बिया आणि मागचं देठ काढून घेतलं. ते आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पूड करून घेतली. ही पूड एक वाटीला थोडी कमी भरली. मग एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला, अर्ध्या वाटीच्या वर डिंक घेतला, अर्धा वाटी मखाने आणि अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रमाण देत आहे. मी इथे काजू, बदाम, पिस्ता घेतलेत. मग खसखस 2 चमचे आणि तीळ 3 चमचे. एक वाटी भरून गूळ. सगळ्यात आधी खसखस सुकी मंद गॅसवरती भाजून घ्यायची. मग तीळ भाजून घ्यायचे. त्यानंतर सुकं खोबरं पण छान खरपूस भाजून घेऊन मखाने घालायचे आणि छान त्याला डाग पडेपर्यंत 6 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती भाजायचं. आता 1 चमचा साजूक तूप घालून ड्रायफ्रूट्स घालून भाजा. मग 5 ते 6 मिनिटांनी त्यात खारीक पूड घालून 2 मिनिटांसाठी परतायची. जास्त खारीक परतायची नाही, कारण लाडू कडक होतात. मग 2 किंवा 3 चमचे साजूक तूप घालून डिंक फुलवून घ्या. हे सगळं आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे, कारण व्हिडिओ मी इथे फास्ट केलेला आहे. मग लावा कामाला मिक्सरला. सगळे भाजलेले जिन्नस घालून वाटायचे. फक्त थोडं साईडला आपल्याला खसखस आणि थोडं सुकं खोबरं वेगळं आधीच काढून ठेवायचं आहे, आणि दुसरीकडे आधी चॉपरमधून पिस्ता चॉप करून वेगळा काढून ठेवा. एका ताटामध्ये सगळे वाटलेले मिश्रण घेऊन आता त्यामध्ये खसखस, सुकं खोबरं जे आपण साईडला काढून ठेवलं होतं ते ॲड करायचं आणि वरून विलायची, जायफळ, सुंठपूड घालून मिक्स करायची. चला, घ्या सेम कढई. त्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घाला. नंतर गूळ आणि थोडं पाणी घालून गूळ वितळवा. मग एक उकळी आली की लगेच गॅस बंद करा आणि लाडवाच्या मिश्रणामध्ये ओता. हे जास्त गरम नसतं. लक्षात असू द्या, आपल्याला फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि एक उकळी आणायची. एवढीच प्रोसेस करायची आहे. आणि हे मिश्रण ओतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे मिक्स करून घ्या आणि लगेचच पिस्त्याचे काप लावून लाडू वळवून घ्या. गरम गरम असतानाच हे लाडू वळून घ्यायचे. या मिश्रणामध्ये 16 ते 17 लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे लाडू तयार होतात आणि 1 ते 1.5 महिने सहज टिकतात. पण टिकायला काय शिल्लक राहणार नाहीत, एवढं मात्र नक्की. डिंक खा आणि ताकद वाढवा.